नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयाचे नॉनस्टॉप 100 प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून वेळ कमी आहे, कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त प्रश्न अभ्यासायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या 10 मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण नॉनस्टॉप 100 प्रश्न या घटकाला सुरुवात करूया. चला, बघा आजचा महत्वाचा घटक आहे जीके आणि या घटकावर साधारणतः आपण आज 100 प्रश्न पाहणार आहोत, तेही अगदी कमी वेळेमध्ये. याच्यामधला पहिला प्रश्न असा आहे पोरांनो, महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाशिक. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा किंवा ऊर्ध्वगंगा म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोदावरी. आणि गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, हे देखील लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, माळशेज घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहिल्यानगर ते कल्याण या प्रवासादरम्यान माळशेज घाट आपल्याला आढळून येतो. पुढचा प्रश्न, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण देखील आहे. त्याचबरोबर नंदुरबार हा 100% आदिवासींचा जिल्हा आहे, हे देखील लक्षात असू द्या. मागच्या पोलीस भरतीला या घटकावर प्रश्न पडला होता. पुढचा प्रश्न, मेळघाट डोंगर रांगामध्ये बहुसंख्येने कोणती आदिवासी जमात आढळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोरकू. कोरकू ही आदिवासी जमात आढळते. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या आदिवासी जमाती आहेत ह्यांचे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये नाव आहेत, त्यांच्यावर मात्र 100% प्रश्न विचारला जातो, त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भ्रंशमूलक उद्रेक या घटकामुळे निर्मित झालेले आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पठार हे बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा प्रश्न, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड या जिल्ह्यात आढळते. आणि रायगड या जिल्ह्याचं मुख्यालय अलिबाग या ठिकाणी आहे. कुठे आहे? अलिबाग या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, तापी नदीची उपनदी कोणती? असा आपल्याला मागच्या पोलीस भरतीला प्रश्न विचारला होता. तर तापी नदीची मुख्य उपनदी बघा, गिरणा एक आहे, पांझरा आहे, पूर्णा आहे, बोरी आहे आणि वाघूर आहे, अशा वेगवेगळ्या तापी नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न पहा, पांढरे सोने म्हणून कशाचा उल्लेख केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे कापूस. आणि जर काळे सोने म्हणलं तर ते आहे दगडी कोळसा. काय आहे? दगडी कोळसा. चला, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6 राज्याच्या. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कळसुबाई. नेहमी परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि ह्याची उंची आहे 1646 मीटर आहे. ठीक आहे. आणि हे शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आढळून येते. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बघा, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? ह्या वर्षी या घटकावर 100% प्रश्न विचारला जाणार आहे. मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? तर मिहान हा नागपूर या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीवर कोणती शहर आहेत? तर गोदावरी नदीमध्ये नांदेड हे शहर आहे, त्याचबरोबर गंगाखेड शहर आहे, त्याचबरोबर पैठण शहर आहे, त्याचबरोबर नाशिक शहर देखील गोदावरी नदीवर स्थित आहे. आणि गोदावरी ही नदी मी आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्राची दक्षिण गंगा किंवा भारताची दक्षिण गंगा, ऊर्ध्वगंगा असे देखील गोदावरीला नाव आहेत.
गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर हे अभयारण्य सिंह या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. अट्टल सेतू हा मुंबईचा 6 लेनचा एक एक्सप्रेस हायवे आहे. तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? तर नवी मुंबई हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, गडचिरोली जिल्ह्यात टिपागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोरची या तालुक्यात आहे. बघा, सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर सहस्त्रकुंड हे ठिकाण उमरेड या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनानं. पुढचा प्रश्न, वाढवण बंदर हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या घटकावर मागच्या पोलीस भरतीला प्रश्न पडला होता. वाढवण बंदर हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि या बंदराचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. ठीक आहे. विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्वी या ठिकाणी आहे. बघा पुढचा प्रश्न, गोदावरी नदीची उगमस्थान कोठे होते? गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. आणि जर पर्वत विचारला तर या ठिकाणी सह्याद्रीलाच ब्रह्मगिरी असं म्हणतात. म्हणजे गोदावरी नदीचा उगम हा ब्रह्मगिरी पर्वतावर होतो आणि तो नाशिक जिल्ह्यामध्ये, तालुका त्र्यंबकेश्वर. ठीक आहे. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? धुळे शहर हे पांझरा नदीकाठी वसले आहे आणि पांझरा ही नदी तापी नदीची उपनदी आहे. तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. ठीक आहे. आदिवासींच्या विकासासाठी लोक बिराददारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे? तर कृष्णा आणि वारणा या नद्या संगम हरिपूर येथे झालेला आहे. बघा, देशाच्या देशाच्या एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 5. महाराष्ट्रामध्ये 5 आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक घृष्णेश्वर संभाजीनगरला, त्याच्यानंतर हिंगोलीला, त्याच्यानंतर बीडमध्ये परळी वैजनाथ, त्यानंतर नाशिक आणि भीमाशंकर असे एकूण 5 आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वर्धा वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्राणहिता. पुढचा प्रश्न, आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सागवान. ठीक आहे. डेक्कन क्वीन हे रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर जाते? तर डेक्कन क्वीन ही मुंबई ते पुणे, पुणे ते मुंबई ह्या 2 शहरांना जोडते. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर जोडली गेलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्धा या जिल्ह्यात आहे. आणि बोर व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे. हरिहरेश्वरला सुंदर टिंबटिंब आहे. तर हरिहरेश्वरला काय आहे? समुद्र किनारा आहे. हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर यांचे जन्मस्थळ कोठे आहे असं म्हणता येईल आपल्याला? तर चौंडी येथे आहे. आणि चौंडी हे ठिकाण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. अहिल्यानगर कुठे आहे? अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर जे अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलेलं आहे ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यामुळेच त्याला नाव दिलेलं आहे अहिल्यानगर. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तर ते आहे इचलकरंजी. आणि इचलकरंजी हे ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि याला महाराष्ट्राचं मॅचेस्टर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? महाराष्ट्राचं मॅचेस्टर म्हटलं जातं. ठीक आहे. मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. आता महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर जांभी मृदा रत्नागिरी या जिल्ह्यात आढळते. आणि हो, आतापर्यंत जर तुम्ही
आपल्या माऊली अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला ठीक आहे, तुमची वेळ न घेता आपण कंटिन्यू पुढचे प्रश्न पाहूया. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? ठीक आहे, तर चित्रकूट धबधबा हा इंद्रावती नदीवर आहे. जीवन रेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जीवन रेखा प्रकल्प आहे जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि जालना हा जिल्हा मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये येतो. बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे? तर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे पवनारला. त्याचं नाव आहे पावनधाम आश्रम आणि जिल्हा आहे वर्धा. ठीक आहे. अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते? या प्रश्नाला IMP करून घ्या. तर या पोलीस उपमुख्यालयाला प्राणहिता या नावाने ओळखले जाते. ह्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे आणि रत्नागिरी हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येतो. झुलता दीपस्तंभ कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य आहे उत्तर आहे एलोरा येथे आहे. ठीक आहे. बेळगाव सीमा वादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे? कायम परीक्षेला प्रश्न येणार आहे. तो आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामध्ये बेळगाव या गावावरून सीमावाद चालू आहे. राजरप्पी हा धबधबा कोणत्या ठिकाणी आहे? तर हा धबधबा आहे बिनागुंडा. कुठे आहे? बिनागुंडा. बघा, गडचिरोलीतील महाराष्ट्र व छत्तीसगड या सीमेवरील बारमही धबधबा आहे. कुठे आहे हा? गडचिरोली जिल्ह्यातील. त्याचबरोबर महाराष्ट्र व छत्तीसगड या सीमेवर बारमही वाहणारा धबधबा म्हणजे कोणता आहे? राजरप्पी धबधबा आहे. ओके. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोणत्या शहरात शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नांदेड या ठिकाणी आहे. नांदेड या ठिकाणी गुरुद्वारा आहे आणि सध्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण भारतामध्ये हिंददी चादर हा कार्यक्रम चालू होता. जे शीखांचे गुरु आहेत तेग बहादूरजी यांच्या आठवणीमुळे महाराष्ट्रामध्ये हिंददी चादर हा कार्यक्रम चालू होता. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर. ठीक आहे. 2026 आणि 27 मध्ये आता लोकसंख्या जनगणना होत आहे. सुरती, म्हैसाणा, मुर्रा या कशाच्या जाती आहेत? तर या आहेत म्हशीच्या जाती. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडतो. पुढचा प्रश्न पहा, पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? तर पश्चिम घाटातील सर्वाधिक उंची शिखर आहे अन्नाईमोडी शिखर आहे आणि अन्नाईमोडी शिखराची उंची तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे. पुढे बघा, वेणा, कोयना, भीमा, पंचगंगा, येरळा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. पुढे पहा, कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? तर गोदावरी नदीला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये मांजरी येथे ऊस संशोधन केंद्र आहे. बघा, महाराष्ट्रातील संत्री उत्पादनासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर ह्याला ऑरेंज सिटी देखील म्हणतात. ते म्हणजे शहर आहे नागपूर आहे. बघा, एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या पावसाला महाराष्ट्रात काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या पावसाला आंबेसरी असे म्हणतात आणि हा पाऊस शक्यतो कोकणामध्ये पडतो. ठीक आहे. गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? तर गिरिजा ही एरंडी या पिकाची जात आहे. पूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याची राजधानी होती. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हेमलकसा हे स्थळ कुठे आहे? गडचिरोली या ठिकाणी आहे. या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे, बाबा आमटेचे सुपुत्र
यांनी प्रचंड मोठं सामाजिक कार्य केलेलं आहे. कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. साधारणतः 8 जिल्हे आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागास विभाग कोणता? तर तो आहे मराठवाडा हा विभाग आहे. ठीक आहे. गडचिरोली जिल्हा चा स्थापना दिवस कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 26 ऑगस्ट. ठीक आहे. बघा महाराष्ट्रात डाळ व तेल गिरण्या प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? आपल्याला काही जिल्हा विचारलेला नाही, तर त्या विदर्भात देखील आढळतात, मराठवाड्यामध्ये देखील आढळतात आणि खानदेशमध्ये देखील आढळतात. खानदेशमध्ये मुख्यत्वे करून जळगाव जिल्ह्यामध्ये याचं स्थायीकरण झालेलं आहे. बघा महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर महाराष्ट्रामध्ये जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे आणि ठिकाण आहे पैठण. काय आहे? पैठण. गोदावरी दुसरं धरण आहे गंगापूर, ते आहे मातीचं धरण. ठीक आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब नदी आहे गोदावरी नदी आहे. ठीक आहे. बघा महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भिलार गावाला पुस्तकांचे गाव म्हटलं जातं, पण हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? पुस्तकाचे गाव म्हणून. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? तर ते आहे सालेर. पहिल्या क्रमांकाचा आहे कळसुबाई आणि दुसऱ्या क्रमांकाचा आहे सालेर. कोणता आहे? सालेर. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागपूर ते मुंबई या 2 शहरांना जोडतो आणि एकूण 10 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला नागपूर ते ठाणे या ठिकाणी हा समृद्धी महामार्ग संपतो. ठीक आहे. नागझिरा अभयारण्य कोठे आहे? तर नागझिरा अभयारण्य आहे गोंदिया या ठिकाणी. पुढचा प्रश्न, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर हिराकूड धरण हे महानदीवर आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोयना. पुढे पहा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणती नदी दर्शवते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वैनगंगा नदी. महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे? तर वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक या राज्यासोबत लागून आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 7 राज्याशी जोडून आहे. त्याच्यामध्ये बघा कोयना जलाशयाचे नाव काय आहे? तर त्याचं जलाशयाचं नाव आहे शिवसागर आहे. ठीक आहे. धरणतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड या ठिकाणी आहे, कारण ह्याच्यावर धरणतरच्या खाडीवर कायम प्रश्न विचारला जातो. बघा चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते? तर हे आहे प्रशांत धाम नावाने ओळखले जाते आणि जिल्हा आहे गडचिरोली. महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती किंवा नद्या कोणत्या? त्याच्यामध्ये मुख्य आहेत नर्मदा व तापी. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून ह्या दोन्ही नद्या महाराष्ट्रामध्ये वाहतात. ठीक आहे. भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं उत्तर आहे माणगाव या तालुक्यात आहे. भारतातील सर्वाधिक आधुनिक बंदर कोणते किंवा सर्वात आधुनिक बंदर कोणते? तर ते बंदर आहे जवाहरलाल नेहरू बंदर. त्याला JNPT असं देखील म्हणतात. काय म्हणतात त्याला? JNPT देखील म्हणतात. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बऱ्याच वेळेस तालुक्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे चंदगड या तालुक्यात आहे. ठीक आहे. बघा महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मराठवाडा. ठीक आहे. आणि मराठवाडा हा 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे नाव काय आहे किंवा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय म्हणतात? तर त्याला कोकण किनारपट्टी असे म्हणतात. बघा महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर त्याला ठक्की असं म्हणतात. केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे?
तर ते आहे यावलमध्ये. जिल्हा आहे जळगाव. जिल्हा कोणता आहे? जळगाव. आणि जळगाव जिल्ह्याला केळीचं कोठार देखील म्हणतात. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लोह खनिजसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर ते आहे भामरागड. महाराष्ट्रातील रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे? तर तो आहे जून ते ऑक्टोबर आहे. लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ती आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. मॅग्नीज खाणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर याचं उत्तर आहे प्रामुख्याने नागपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. पुढचा प्रश्न, भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर भगवानगड हे पाथर्डी तालुक्यात आहे आणि हे ठिकाण संत भगवान बाबा यांच्या पावनभूमी आहे किंवा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. ठीक आहे. तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. जिल्हा अहिल्यानगर हे मात्र लक्षात ठेवा. पानझडी वृक्षाची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे कोठे आढळतात? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळतात. पुणे सातारा या महामार्गावर कोणता घाट स्थित आहे? तर तो घाट आहे खंबाटकी घाट. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य काय आहे? जे आपण लाल परी म्हणतो, त्यांचं ब्रीदवाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी. पुढचा प्रश्न आपण मागच्या प्रश्नामध्येच पाहिला होता. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यामधून जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10 जिल्ह्यामधून जातो. आपल्याला कदाचित आता शक्तीपीठ महामार्ग याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तामिनी घाट हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे रायगड जिल्ह्यामध्ये. कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 15 ते 59. आणि शेवटचा प्रश्न आहे कायम परीक्षेला विचारणारा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे किंवा खंडपीठ कोठे नाही असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये खंडपीठ असणारे ठिकाण बघा, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर पणजी आणि त्याच्यानंतर कोल्हापूर हे देखील बेंच सुरू करण्यात आलेलं आहे. असे एकूण आपण नॉनस्टॉप 100 प्रश्न पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माऊली करिअर अकॅडमी या ठिकाणी राहणे, खाणे, जेवण, फिजिकल क्लास आणि अभ्यासिका ह्या सगळ्यांची सोय आहे. कारण जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सध्या एक ऑफर चालू आहे. ऑफर मध्ये ऍडमिशन तुम्हाला मिळू शकतं आणि तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय. जय हिंद.